वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर मी आता चालली आहे कोर्टामध्ये, परंतु व्हिडिओ हा खास याच्यासाठी बनवत आहे। जे दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते बऱ्यापैकी मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, परंतु आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे, हिंदू राष्ट्र किंवा हिंदू धर्म त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही कसलाही विचार न करता ज्या पद्धतीचं माथे भडकवण्याचं काम सुरू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी कुठेतरी आत्ता मी इथून रोज जाते, माझा हा रोजचा जाण्याचा रस्ता आहे, मी तुम्हाला दाखवते। आधी बघा, हे बघा अशा प्रकारचे ना, म्हणजे हे अशी फोटो बघा, हा माझा रोजचा जाण्याचा रस्ता आहे आणि बघा हे असे कचऱ्यामध्ये असे फोटो, देवाचे फोटो असे ठेवलेले आहेत। एक मिनिट, हे सगळे फोटो जे आहेत ते आता इथे कोणीतरी आलंय आणि ते क्या डाला आपने, क्या डाला, आटा शक्कर। आता त्यांनी ह्या झाडाखाली आटा शक्कर पण टाकलेले आणि या इकडे झाडाच्याच बाजूला पूर्ण कचरकुंडी पण, हे बघा ही पूर्ण कचरकुंडी आहे आणि ही कचऱ्यामध्ये ही आस्था आहे आपली आणि आपल्या देशाचं खरंच हेच एक शोकांतिका आहे आणि हे वास्तव आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्माचा सन्मान करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मी इकडचे जे फोटोज आहेत ते घेऊन मी रीतसर जे काय असं पाणी वगैरे असतं तलावात वगैरे त्याचं तलावामध्ये वगैरे समर्पित करील। परंतु खरोखरी परिस्थिती आहे, मग जे पण कोणी धर्माचा बाजार मांडतात किंवा हिंदू धर्म किंवा इतर कुठल्याही जाती धर्माचा बाजार मांडतात, ते अशा पद्धतीनं जर विटंबना होत असेल आणि प्रत्येक तुम्ही बघितलं नाळ्याच्या शेजारी चौकामध्ये वगैरे अशी तुम्हाला ही वास्तव परिस्थिती अशी तुम्हाला बघण्यात येईल, तर मला असं वाटतं की जे ठेकेदार बनतात आहेत, धर्माचे ठेकेदार जे बनत आहेत, त्यांनी अशा ठिकाणी अशा पद्धतीची विटंबना जी होत आहे, हिंदू देवतांची होऊ दे किंवा इतर कुठल्या जाती धर्मातल्या देवतांची होऊ दे, परंतु कुठल्याही धर्माचा हा अनादर झाला नाही पाहिजे, त्याची विटंबना झाली नाही पाहिजे। तर इकडचे जे आताचे हे फोटो आहेत ते मी घेऊन माझ्यासोबत जाईल घेऊन आणि ते मी म्हणजे विसर्जन करील ह्या फोटोंचं। परंतु तुम्हाला लक्षात घ्या, हे जे फोटो आहेत, हे जे असे कचऱ्यामध्ये जे ठेवलेले फोटो आहेत, चेंबूरमधला हा भाग आहे। चेंबूरमधले सगळे सनातनी म्हणा किंवा हिंदू धर्म